नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या चॅनल आज का नवीनवर. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज का नवीन चर्चा भागामध्ये आपण अतिशय महत्त्वाची मोठी अपडेट बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, 10वी 12वी बोर्ड परीक्षेबाबत सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आहे. अपडेट अशी विद्यार्थी मित्रांनो की तुमच्या 12वीच्या तुम्ही या ठिकाणी आता एक्झाम देत आहे. तर एक्झामची मित्रांनो जी उत्तरपत्रिका त्या ठिकाणी जमा करून मित्रांनो पाठवली जाते मंडळाकडे. आता मित्रांनो ह्या उत्तरपत्रिका शिक्षकांकडून चेक केल्या जातात. पण विद्यार्थी मित्रांनो, शिक्षकांकडून मित्रांनो ह्या उत्तरपत्रिका चेक केल्या जात नव्हत्या. त्यावर मित्रांनो बहिष्कार टाकलेला होता. जर तुमच्या ठिकाणी उत्तरपत्रिका मित्रांनो जर वेळेवरती चेक नाही झाल्या तर तुमचा जो मित्रांनो निकाल असतो तो निकाल मित्रांनो लांबला जातो. म्हणजेच काय, तुमचा जो निकाल मित्रांनो तो निकाला ठिकाणी ज्या वेळेस लागणार असतो त्याच्या उशिरा ठिकाणी लागतो. म्हणजेच काय, त्याच्या 1-2 महिन्यानंतर किंवा 15 दिवसांनी मित्रांनो तो निकाल लागतो. म्हणजेच मित्रांनो निकाल लागण्यासाठी विलंब होत असतो. तर तो विलंब मित्रांनो का होतो, कारण शिक्षकांनी मित्रांनो उत्तरपत्रिका तपासणीवर ठिकाणी बहिष्कार घातलेला असतो म्हणून. आता विद्यार्थ्यांनो हा बहिष्कार घातलेला होता. आता मित्रांनो हा बहिष्कार ठिकाणी मागे घेण्यात आलेला आहे. म्हणजेच काय, तर ही तुम्हा सर्वांसाठी मित्रांनो गुड न्यूज आहे. तुमच्या ठिकाणी उत्तरपत्रिका मित्रांनो वेळेवरती चेक होणार आहे आणि वेळेवरती जर तुमच्या उत्तरपत्रिका चेक झाल्या तर तुमच्या ठिकाणी रिझल्ट मित्रांनो वेळेवरती डिक्लेअर केला जातो. आणि वेळेवरती रिझल्ट लागला तर पुढील जी ॲडमिशन प्रोसेस असते ती सुद्धा ठिकाणी वेळेवरती होत असते. नाहीतर जर उत्तरपत्रिका उशिराने चेक झाल्या तर रिझल्ट उशिराने लागतो. रिझल्ट उशिराने लागला तर उत्तरपत्रिका म्हणजेच तुमची जी ॲडमिशन प्रोसेस असते 11वीची असेल किंवा मित्रांनो पुढील असेल ते ॲडमिशन ठिकाणी लांबते. कारण मित्रांनो उशिराने निकाल लागला असतो त्यामुळे ती प्रोसेस सुद्धा ठिकाणी उशिराने सुरू होत असते. म्हणून तुमच्या ठिकाणी जे वर्ष त्या ठिकाणी मित्रांनो उशिराने सुरू होतं. तर असा प्रकार मित्रांनो ह्या एका गोष्टीमुळे होत असतो. म्हणून मित्रांनो त्यावर ठिकाणी बहिष्कार टाकलेला होता. बहिष्कार ठिकाणी मागे घेण्यात आलेला आहे. आता नेमका काय प्रकार घडला आहे संपूर्ण माहिती बघायची आहे. सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओ लाईक करून द्या, कारण तुम्हाला तर मिळणार नाही. ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल अशा सर्व विद्यार्थ्यांनी ताबडतोब खाली दिलेल्या लाल बटनावर क्लिक करा. फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवर फ्रीमध्ये मिळणार आहे. कोणती नवीन अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही आहे. म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी ताबडतोब खाली दिलेल्या लाल बटनावर क्लिक करायचे, फ्रीमध्ये चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. तर बघा अपडेट अशी आहे. शालेय शिक्षण मंत्र्यांशी चर्चेनंतर कनिष्ठ महाविद्यालयाने शिक्षकांच्या मागण्या ठिकाणी मान्य झालेल्या आहेत. तर बघा राज्यातील मित्रांनो कनिष्ठ महाविद्यालयाने शिक्षकांच्या मागण्या मान्य केल्यामुळे 12वीच्या उत्तरपत्रिका तपासणीवरील बहिष्कार मित्रांनो मागे घेण्यात आलेला आहे. कारण मित्रांनो ज्या शिक्षकांच्या मागण्या होत्या त्या ठिकाणी मान्य झालेल्या आहेत. आता मागण्या काय होत्या तेही सांगणार आहे, कोणकोणत्या मागण्या मान्य झाल्या तेही सांगणार आहे. तर बघा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांच्या मागण्या मान्य केल्यामुळे बहिष्कार मागे घेण्यात आल्याचं महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर संजय शिंदे यांनी सांगितले आहे. काही मागण्यांबाबत मित्रांनो ठोस आश्वासन सुद्धा ठिकाणी देण्यात आलेले आहे. उर्वरित मित्रांनो मागण्यांबाबत आगामी 15 दिवसांमध्ये बैठक घेण्यात येईल. मान्य मागण्यांची मित्रांनो अंमलबजावणी विनाविलंब करण्यात यावी, जेणेकरून शिक्षकांना पुन्हा आंदोलन करावे लागणार नाही अशी अपेक्षा मित्रांनो महासंघाचे उपाध्यक्ष प्राध्यापक सुनील पूर्णपात्रे यांनी व्यक्त केलेली आहे. नंतर बघा मित्रांनो, आंदोलनावर तोडगा काढण्याकरिता शिक्षण मंत्र्यांसमवेत झालेल्या बैठकीत मुख्य शिक्षण सचिव रणजित सिंग देवर, शिक्षण आयुक्त सूरज मांढरे, महासंघाचे समन्वयक प्राध्यापक मुकुंद आंधळकर, प्राध्यापक पूर्णपात्रे, प्राध्यापक संतोष पाचगे सहभागी ठिकाणी झाले होते. आता तुम्ही जर बघितलं तर यामध्ये मित्रांनो काय सांगितलं जाईल ते आपल्याला बघायचं आहे. तर बघा 21 फेब्रुवारीपासून मित्रांनो सुरू झालेल्या 12वीच्या परीक्षेत आतापर्यंत भाषा विषयाच्या परीक्षा झालेल्या आहे. कोणकोणत्या मित्रांनो तुम्हाला सर्वांना माहिती आहे. तर तुम्हाला सर्वांच्या मित्रांनो पहिल्या ठिकाणी जो पेपर होता ठिकाणी मित्रांनो इंग्लिशचा झाला होता. दुसरा पेपर ठिकाणी मित्रांनो हिंदी. तिसरा पेपर ठिकाणी मित्रांनो तुमचा मराठी. आता विद्यार्थ्यांनो तुम्ही जर बघितलं मराठीचे पेपर ठिकाणी झालेला म्हणजेच भाषा ठिकाणी पेपर आता झालेले आहेत. या 15 लाखाहून मित्रांनो अधिक उत्तरपत्रिका तपासण्याचं काम बहिष्कारामुळे या ठिकाणी या ठिकाणी झाले नव्हते. ते आता मित्रांनो सुरू होईल अशी अपेक्षा आहे. जर मित्रांनो हे काम लवकरात लवकर जर ठिकाणी झालं तर तुमच्या ठिकाणी रिझल्टसुद्धा लवकर लागतो. नंतर बघा ह्या ठिकाणी तुम्हाला सांगितलेले कोणकोणत्या मागण्या होत्या. तर मागण्या बघा, पहिली मागणी होती राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करा, ही पहिली मागणी होती. दुसरी मागणी होती वाढीव पदांवरील प्रलंबित असलेल्या 253 शिक्षकांच्या समायोजनाचा आदेश वित्त विभागाच्या संमतीने लवकरच काढण्यात येईल, असा ठिकाणी दुसरा मागणी होती. तिसरी मागणी होती 2001 पासून IT विषयाच्या मान्यताप्राप्त शिक्षकांना वेतन श्रेणी मिळण्याबाबतचा प्रश्न प्रलंबित होता. या शिक्षकांच्या शैक्षणिक अर्हता लक्षात घेऊन मान्यताप्राप्त शिक्षकांचे रिक्त पदावर समायोजन व्हावे, ही तिसरी मागणी होती. चौथी मागणी होती की शिक्षकांचे समायोजन 60 दिवसाचा ठिकाणी झाले पाहिजे, ही चौथी मागणी होती. पाचवी मागणी होती सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे शिक्षकांना 20-30 वर्षांच्या सुधारित सेवा अंतर्गत वेतन श्रेणीचा प्रस्ताव वित्त विभागाकडे मान्यता मिळेपर्यंत शिक्षकांना निवड श्रेणीसाठी लागू असलेले 20% अट शिथिल करण्यात यावी, ही मागणी होती. आणि शेवटची मागणी होती हे अनुदान घेत असलेल्यांना पुढील टप्पा लवकरच लागू करावा, ही मागणी या ठिकाणी केलेली होती. आता बघा मित्रांनो अशा प्रकारे ठिकाणी मागणी करण्यात आली होती. तर विद्यार्थ्यांनो सर्वात महत्त्वाची ही अपडेट आहे की विद्यार्थ्यांनो आता ठिकाणी मागण्या मान्य झाल्या आणि तुमच्या ठिकाणी उत्तरपत्र सुद्धा ठिकाणी आता चेक होणार आहे. म्हणजेच तुमचा रिझल्टचा जो प्रॉब्लेम होता ठिकाणी दूर झालेला आहे. तुमचा रिझल्ट ठिकाणी वेळेवरती लागणार आहे. ही सर्वात महत्त्वाची गुड न्यूज होती 10वी 12वीच्या
पेपरच्या विद्यार्थ्यांसाठी अपेक्षा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विद्यार्थ्यांनो पुढील पेपरच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.